शहा. जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ तसं पाहिलं तर फक्त 60-70 लोकांचा समाज काय फार मोठा आहे अशातला भाग नाही. पण समाजातल्या आमच्यासारख्या काही लोकांनी हे मनावर घेतलं की गोशाळेसाठी आपल्याला काम करायचं आहे. ओंकार गोळे आमच्याकडे बऱ्याच वेळा आले. त्यांनी सांगितलं आम्हाला गोशाळेमध्ये काय काय त्रुटी आहेत. त्यांना एक गोडाऊन बांधून पाहिजे होते. तर आमचे संघाचे गुरु विश्वकल्याण सुरीश्वरजी महाराज साहेब यांनी आम्हाला 4-4.5 लाख रुपये निरनिराळ्या संघातून पाठवून आपण सुसज्ज असं गोडाऊन बांधलेलं आहे. त्याच्यानंतर गोळींनी असं सांगितलं की आपल्याला इथं कॉन्क्रिटीकरण करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला, पैसे मिळवले आणि हे कॉन्क्रिटीकरण आता जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे. भविष्यातसुद्धा आमच्या संघाकडून या गोशाळेमध्ये कुठलीही त्रुटी राहू नये आणि जी जी गरज असेल ती पूर्ण करण्याचा संकल्प आमच्या समाजाने केलेला आहे. मूर्तिपूजक संघाकडून सेक्रेटरी अनिल भाई बोलतो. आता ह्या खास आम्ही याचं कारण म्हणजे महावीर जयंतीच्या निमित्ताने, महावीर जन्म कल्याणाच्या निमित्ताने आम्ही ह्या इथल्या लोणंदच्या गोशाळेसाठी 2,500 टन कडबा कुट्टी देण्याचं ठरवलं होतं. अडीच टन 2,500 किलो. तर ते गाडी आज आलेली आहे आणि हे जे आपण कॉन्क्रिटीकरण बघतोय ते कॉन्क्रिटीकरणच्यासाठी पण आम्ही सुरुवातीपासून हे जवळजवळ 3.5 लाखाचा प्रोजेक्ट होता. हे काम आता जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे. या काम पूर्ण झाल्यामुळं आता गायांना पण जे खालून गोचड वगैरे लागत होते, त्रास होत होता, तो होणार नाही आणि हे शेणखत वगैरे ह्याचा वापर करता येईल, त्याचा कमर्शियल वापर करता येईल, गोमूत्राचा कमर्शियल वापर करता येईल. अशा पद्धतीनं सर्व सोयी, पाण्याची व्यवस्थित 10,000 लिटरची टाकी आहे. अशा पद्धतीने हे सर्व गोशाळा आपण सर्व सोयीयुक्त अशी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याबद्दल सर्व आमचे समाजातील लोक कायम मदत करत असतात आम्हाला.